जर तुमचं सकाळी पोट नीट साफ होत नसेल, रोज अर्धवट शौच होत असेल आणि त्यामुळे दिवसभर पोट जड, डोकं भरलेलं, चिडचिड वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज मी तुम्हाला रात्री झोपण्याआधी करायचे 5 अतिशय सोपे घरगुती उपाय सांगणार आहे, जे केल्यावर सकाळी पोट मोकळं, हलकं आणि आरामात साफ होतं. हे उपाय ना महाग आहेत, ना कुठलं औषध आहे आणि घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींनी करता येतात. पोट साफ का होत नाही? थोडक्यात समजून घ्या. पाणी कमी पिणं, वेळेवर न खाणं, बाहेरचं आणि तेलकट खाणं, सतत ताणतणाव आणि नीट झोप न लागणं, या सगळ्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि सकाळी पोट साफ होत नाही. पण चांगली बातमी काय आहे माहिती आहे? रात्री एक छोटी सवय लावली तर सकाळ आपोआप सुधारते. तुम्ही रात्री झोपण्याआधी या 5 उपायांपैकी कोणताही एक उपाय करून पाहू शकता. उपाय नंबर 1, कोमट पाणी प्लस मध प्लस लिंबू. रात्री झोपण्याआधी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा आणि 1 चमचा मध मिसळून प्या. हे पचनक्रिया सुधारतं आणि सकाळी शौचास मदत करतं. उपाय नंबर 2, त्रिफळा चूर्ण. रात्री झोपण्याआधी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या. हे आतड्यांची हळूहळू स्वच्छता करतं आणि पोटाचा जुना त्रास कमी करायला मदत करतं. उपाय नंबर 3, इसबगोल. ज्यांना खूप दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना हा उपाय नक्की करावा. रात्री दूध किंवा पाण्यात 1 ते 2 चमचे इसबगोल मिसळून प्या. यामुळे शौच नरम होते आणि सकाळी अडचण येत नाही. उपाय नंबर 4, ओवा प्लस बडीशेप पाणी. जर पोटात गॅस, फुगणं, दुखणं असेल तर 1 चमचा ओवा आणि 1 चमचा बडीशेप पाण्यात उकळा, गाळून रात्री प्या. पोट हलकं वाटतं आणि सकाळी आराम मिळतो. उपाय नंबर 5, गरम दूध प्लस साजूक तूप. रात्री झोपताना 1 ग्लास गरम दुधात 1 चमचा साजूक तूप मिसळून प्या. यामुळे आतड्यांना ओलावा मिळतो आणि सकाळी शौचास सहजता येते. इथे सांगितलेले सगळे 5 उपाय एकाच रात्री अजिबात करू नका. यापैकी फक्त एकच उपाय निवडा आणि तोच उपाय किमान 4 ते 7 दिवस सलग करा. जास्त प्रमाण घेऊ नका, कारण जास्त केल्याने उलट पोटाला त्रास होऊ शकतो. दिवसभर पाणी भरपूर प्या, नाहीतर कुठलाही उपाय नीट काम करत नाही. आणि 7 दिवसानंतर जर वाटलं की हा उपाय सूट होत नाही आहे, तर दुसरा उपाय बदलून करू शकता. जर सकाळी पोट साफ होत नसेल तर ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. रोज छोट्या सवयी बदलल्या तर पुढे जाऊन मोठे आजार टाळता येतात. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण सरळ, सोपे आणि खरं सांगतो.